नेक्स्ट टॉपिक पाहू की हाऊ टू ब्लड फ्लो, म्हणजे आपलं जे हृदय आहे, हृदयामध्ये ब्लड कुठून येते, कुठून कुठे जाते, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे प्रेझेंट असते, त्यानंतर कुठून डिऑक्सिजनेटेड ब्लड प्रेझेंट होऊन परत हार्टमध्ये कसं आपण ते ऑल ओव्हर जे काय कंडक्शन आहे किंवा ते हार्टचं सर्क्युलेशन आहे आपण ते संपूर्ण डिटेलमध्ये पाहूया. तर आपल्या टॉपिकची हेडिंग आहे हाऊ टू हार्ट पंप ब्लड, म्हणजे आपलं जे काय हार्ट आहे ते कसं पंप करते आपल्या ब्लडला. फर्स्ट ऑफ ऑल जे काय हार्ट मध्ये जे काय ब्लड प्रेझेंट असतं तर ते हार्ट मध्ये प्रेझेंट असतं, बरोबर आहे का. आफ्टर दॅट तेच ब्लड कुठे येतं, नेक्स्ट एओर्टा. एओर्टा म्हणजे काय, लार्जेस्ट अँड लॉंगेस्ट आर्टरी, म्हणजे आपलं जी काही बॉडी आहे आपल्या बॉडीमध्ये सर्वात लार्ज आणि सर्वात लॉंग आर्टरी मधलं कोणती तर एओर्टा. ठीक आहे, त्याला आर्टरीज पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट तिथनं ब्लड कुठे येते, खालच्या साईडला येते, त्याला म्हणतात आर्ट्रिओल्स. आर्ट्रिओल्स म्हणतात. तर ती काय असते, स्मॉल आर्टरी. जसे की एओर्टा काय लार्ज आहे, तर एओर्टापेक्षा थोडी साईज कमी असताना त्याला काय आर्ट्रिओल्स असं म्हणतात, आणि तिची साईज असते स्मॉल. ठीक आहे, नेक्स्ट ते ब्लड जे आहे ते परत कुठे येते, कॅपिलरी मध्ये येते. कॅपिलरी म्हणजे काय, कॅपिलरी म्हणजे काय असतात की मायक्रो ब्लड व्हेसल्स असतात. कॅपिलरी जे आहेत प्रेझेंट आपल्या बॉडीमध्ये ते काय मायक्रो ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात. परत कॅपिलरीचे काय तीन पार्ट प्रेझेंट असतात. कॅपिलरी मध्ये पहिला आहे कंटिन्युअस, दुसरा आहे फेनिस्ट्रेटेड आणि तिसरा आहे सायनोसायडल. कंटिन्युअस म्हणजे काय की जी ती कॅपिलरी आहे तर ती काय कंटिन्युअस पोर्शन मध्ये, इथं मी ड्रॉ करून दाखवलं तुम्हाला की कंटिन्युअस पोर्शन मध्ये काय एकमेकाला काय अटॅच कॅपिलरी, त्याला म्हणतात कंटिन्युअस कॅपिलरी. त्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअस कॅपिलरी कुठे कुठे प्रेझेंट असतात, तर आपली स्किन, आपलं गोनॅट्स, आफ्टर दॅट आपले ब्लड ब्रेन बॅरियर, आफ्टर दॅट स्केलेटल मसल्स आणि फिंगर्स. ह्या ऑल ओव्हर जे काही 4-5 पॉईंट मी तुम्हाला बोललो तर त्या सर्व एरियामध्ये काय कंटिन्युअस कॅपिलरी प्रेझेंट असतात, म्हणजे एकमेकाला त्या काय असतात कॅपिलरी अटॅच असतात. कुठे कुठे, स्किन, ब्लड ब्रेन बॅरियर, फिंगर, स्केलेटन मसल आणि गोनॅट्स, या सर्व एरियामध्ये काय कंटिन्युअस कॅपिलरी. नेक्स्ट पॉईंट आहे की फेनिस्ट्रेटेड. फेनिस्ट्रेटेड म्हणजे काय की थोडंफार त्याच्यामध्ये काय गॅप प्रेझेंट आहे, जसे की कंटिन्युअस म्हणजे एकमेकाला अटॅच आहे, फेनिस्ट्रेटेड म्हणजे त्याच्यामध्ये काय थोडंफार काय गॅप वगैरे प्रेझेंट आहे, म्हणजे थोडंफार दोन्ही पण कॅपिलरी म्हणजे गॅप प्रेझेंट आहे, त्याला म्हणतात फेनिस्ट्रेटेड. ती कुठे कुठे प्रेझेंट असते, तर एंडोक्राइन ग्लँड. आपल्या बॉडीमध्ये एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन अशा दोन प्रकारच्या ग्लँड प्रेझेंट असतात. तर एंडोक्राइन ग्लँड मध्ये काय फेनिस्ट्रेटेड कॅपिलरी प्रेझेंट असतात. नेक्स्ट म्हणजे इंटेस्टाईन. आपले जे काही इंटेस्टाईन आहेत जसे की लार्ज इंटेस्टाईन आणि स्मॉल इंटेस्टाईन, तर त्यामध्ये पण काय फेनिस्ट्रेटेड कॅपिलरी काय प्रेझेंट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये त्या दोन कॅपिलरी मध्ये थोडाफार गॅप प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहे पॅनक्रियाज. पॅनक्रियाज जो आहे आपला ऑर्गन आपल्या बॉडी मधला, त्याचं काम काय एक्झोक्राइनचं पण काम आहे, एंडोक्राइनचं पण काम आहे. त्या पॅनक्रियाज मध्ये पण काय फेनिस्ट्रेटेड कॅपिलरी प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे किडनी ट्युब्युल्स. किडनी ट्युब्युल्स म्हणजे काय आपलं डीसीटी, पीसीटी, डिसेंडिंग कन्व्हर्टिंग ट्युब्युल्स आणि प्रॉक्सिमल कन्व्हर्टिंग ट्युब्युल्स, जे किडनीचे नेफ्रॉनचा पार्ट वगैरे आहे. ठीक आहे, तर त्या एरियामध्ये पण काय फेनिस्ट्रेटेड कॅपिलरी प्रेझेंट असतात. नेक्स्ट पाहूया की सायनोसायडल. सायनोसायडल म्हणजे काय की त्याच्यामध्ये खूप असं मोठा गॅप आहे, जसे की इथे एक कॅपिलरी प्रेझेंट आहे, आफ्टर दॅट इथे एक कॅपिलरी प्रेझेंट आहे, म्हणजे ह्या कॅपिलरी मध्ये गॅप खूप मोठा आहे, त्याला काय म्हणतात सायनोसायडल. ठीक आहे, समजतंय तुम्हाला, मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला आणखी एकदा रिपीट करतो. ठीक आहे, सायनोसायडल म्हणजे काय, सायनोसायडल कॅपिलरी कुठे कुठे प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये, तर लिव्हर, ऍड्रिनल ग्लँड, बोन मॅरो, आफ्टर दॅट लिम्फ नोड किंवा स्प्लीन, या सर्व एरियामध्ये काय सायनोसायडल कॅपिलरी काय असतात प्रेझेंट असतात. मी तुम्हाला आणखी एकदा परत समजून सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही किंवा अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतात त्यांनी आणखी एकदा फोकस करा. ठीक आहे, काय कॅपिलरी इकडे लक्ष द्या, जसं की आपलं हे काय हार्ट आहे. ठीक आहे, इथे काय राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकुलर, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकुलर. ठीक आहे, इथे काय आपला एओर्टा आहे. एओर्टा आहे काय लार्जेस्ट आणि लॉंगेस्ट आर्टरी आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे, यानंतर हा खूप मोठा आहे, यानंतर ह्याची साईज काय होणार स्मॉल होणार, म्हणजे एओर्टाच्या कम्पेअर जी काय खाली आर्टरी प्रेझेंट आहे त्याची काय होणार साईज कमी होणार, तर त्याला काय म्हणतात आर्टरिओल्स असं म्हणतात. ठीक आहे, आणि आफ्टर दॅट आर्टरिओलचं रूपांतर कुठे होतं परत कॅपिलरी मध्ये. ठीक आहे, कॅपिलरी मध्ये काय होतं आर्टरिओलचं काय होतं रूपांतर होतं. इथं काय असतं कॅपिलरी. कॅपिलरी कोणाला प्रेझेंट असतात परत व्हेनला कॅपिलरी काय असतात प्रेझेंट असतात. व्हेनला काय असतं कॅपिलरी प्रेझेंट, म्हणजे कॅपिलरीचं काम काय की ब्लड पण ते कॅपिलरी स्टोअर करतात, आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड आलंय ते तिथं बॉडीमध्ये देऊन परत कॅपिलरी कोणाला प्रेझेंट असतात तर व्हेनला. समोर आपण पाहूया. ठीक आहे, तर ह्या कॅपिलरी मध्ये परत तीन पार्ट आहेत, मी तुम्हाला आता जसं की समजून सांगितले.
की कंटिन्युअस कॅपिलरी, फेनिस्ट्रेटेड आणि सायनोसाइडल. कंटिन्युअस कुठे कुठे प्रेझेंट आहे? आपली स्किन, गोनॅड, आफ्टर दॅट ब्लड ब्रेन बॅरियर आणि स्केलेटल मसल्स. ठीक. नेक्स्ट फेनिस्ट्रेटेड कुठे आहे? फेनिस्ट्रेटेड म्हणजे काय? नॉर्मल थोडाफार गॅप त्यामध्ये प्रेझेंट आहे. कुठे? एंडोक्राइन, इंटेस्टाइन, पॅनक्रियास, किडनी ट्युब्युल्स. आणि सायनोसाइडल. सायनोसाइडल म्हणजे खूप मोठा गॅप त्यामध्ये असा प्रेझेंट आहे. लिव्हर, स्प्लीन, ऍड्रिनल ग्लँड, बोन मॅरो आणि लिम्फ नोड. या पद्धतीने काय आपण शिकलो? संपूर्ण कॅपिलरी. आता नेक्स्ट पाहू की व्हेन्युल्स. व्हेन्युल्स काय? ब्रँच ऑफ व्हेन. जसं की मी तुम्हाला इथं आता बोललो की व्हेन्युल्स म्हणजे काय? ही ब्रँच ऑफ व्हेन आहे. म्हणजे कॅपिलरी नंतर कोणाचं कंडिशन सुरू होते? तर व्हेन्युल्स. ठीक आहे. ब्रँच ऑफ व्हेन. आफ्टर दॅट व्हेनचं रूपांतर व्हेन काय होते? समोर येतात. समोर काय? सुपिरियर व्हेना कावा प्रेझेंट आहे आणि इन्फिरियर व्हेना कावा. सुपिरियर व्हेना कावा म्हणजे आपल्या अबो जी पार्ट, आपल्या अबो हर्टच्या अबो जे पार्ट आहेत बॉडीच्या, तर तिथलचं ब्लड काय करतात? कनेक्ट करतात. त्याचं नाव आहे सुपिरियर व्हेना कावा. आणि बिलो जे हर्ट आहे तिथलचं जे काय ब्लड कलेक्ट करतात त्याचं नाव आहे इन्फिरियर व्हेना कावा. ठीक आहे. तर इन्फिरियर व्हेना कावा जो आहे तो लार्जेस्ट व्हेन म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये इन्फिरियर व्हेना काय? लार्जेस्ट व्हेन म्हणून ओळखलं जाते. इन्फिरियर व्हेना कावा आणि सुपिरियर व्हेना कावा करतात? डीऑक्सिजनेटेड ब्लड काय करतात? कलेक्ट करतात आपल्या बॉडीमधून हर्टकडे. आणि त्यानंतर इथलचं संपूर्ण ब्लड कलेक्ट झाल्यानंतर हे पूर्ण ब्लड कुठं? हर्टमध्ये जाते. हर्टमध्ये कुठे? तर आपण शिकलो त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की राईट एट्रियम मध्ये कुठं जाते? ते ब्लड जाते संपूर्ण डीऑक्सिजनेटेड. तर या पद्धतीने आहे की हाऊ टू हर्ट पंप ब्लड, म्हणजे आपलं जे हर्ट आहे ते कसं पंप करते आपलं संपूर्ण बॉडीला. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.